नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. विषय असा आला आहे समोर, की तो विषय खरोखर प्रत्येकानं ऐकला पाहिजे आणि आपल्या मुलांना देखील ऐकवला पाहिजे. कारण तो विषय एवढा साधा नाही आहे. आज तुम्ही ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मला पाहताय ना, म्हणजे आपलं तुमचे काही प्लॅटफॉर्म असतील Instagram, YouTube वगैरे, Facebook वगैरे अशा सगळ्या गोष्टींमध्ये. पण या सगळ्या गोष्टी प्रत्येकालाच प्रेरित करतायत, प्रत्येकाला चांगली माहिती देत आहेत असं नाही आहे. अनेक म्हणजेच एक बाजू आहे नकारात्मक आहे, तर दुसरी सकारात्मक देखील आहे. पण मुलं काय पाहत आहेत? आत्ताच्या घडीला मुलं या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म्सवरती नक्की काय कन्झ्युम करत आहेत ना, हे फार महत्त्वाचं आहे आणि ते कुणाला पाहून इन्फ्लुअन्स होत आहेत. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, पूर्वी काय होतं, पूर्वी असं कोणाला सहसा प्रत्येकाची लाईफ किंवा प्रत्येकाचं आयुष्य कोणाला पाहायला मिळत नसायचं. अगदी आसपास तुमच्या गावामध्ये किंवा कॉलेजमध्ये किंवा इकडे-तिकडे कोणी असेल तरच आपण या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचो. पण आता हल्ली काय झालं माहिती आहे का? अगदी साध्या गावापासून ते अगदी मोठ्या शहरापर्यंत जेवढीही लोकं आहेत, कोणालाही सर्च केलं, कोणालाही काय केलं, तर आपण लगेच त्याच्या आयुष्यामध्ये तो काय करतोय, त्याचं काय आहे, या सगळ्या गोष्टी पाहू शकतो. इतक्या सहजरीतीने या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. विषय आहे का? विषय तुम्हाला एकदा सविस्तर सांगतो. अनेकांना समजणार नाही, कारण सगळ्यांनाच हा माहिती झाला आहे असं नाही आहे. मला जे देखील सकाळी समजलं आणि तेव्हा तेव्हा मी मला ही पोरगी माहिती होती, कोण आहे, काय आहे. मागे एकदा न्यूजवरती 2-3 तिच्या न्यूज पण आल्या होत्या. काय होतं या सगळ्या गोष्टी मला माहिती होत्या. पण तरी पण म्हटलं या प्रकरणाच्या खोलाशी जाऊया थोडंसं. तर झालं असं, माधवी कुंभार नावाची एक मुलगी आहे. Instagramवरती तिच्या व्हिडिओज वगैरे तुम्ही पाहता. आता व्हिडिओज पाहता म्हणजे ती काय कुठली मोटिव्हेशनल किंवा काय असे काय कोणी ॲक्टर किंवा अशी कोणी नाही आहे. तिचं काम एकच फक्त, म्हणजे तिच्याकडे पाहिलं ना त्या तिकडे छोटीशी आहे. त्या ताईकडे पाहिलं ना त्या तिकडे, तर ती तिच्याकडे पाहता क्षणी समजेल, की हा मुलगाच जन्माला आला असता तर खूप छान झालं असतं. कारण सगळा हावभाव, सगळं तिचा आवाज, या सगळ्या गोष्टी अगदी मुलाप्रमाणे. तिला म्हणणारी नाही, की कोणी ही मुलगी आहे म्हणून. कोणीच म्हणू शकत नाही. अगदी डिक्टो मुलासारखी, म्हणजे तिचं चालणं, बोलणं, सगळ्या गोष्टी म्हणजे असं असतात अनेकांना. मुलगी असली तरी मुलांसारखे या सगळ्या गोष्टी करण्याची एक सवय अनेकांना असते, म्हणजे प्रत्येकाला नाही, माफ करा, अनेकांना असते. त्याच पद्धतीची ही मुलगी. बरं, ही सोशल मीडियावरती करते काय? ऐका जरा, विषय तुम्हाला पुढे सविस्तर सांगतो. तर ही जी बाईक आहे ती तुमची ते आवाज काढते, ती बुलेटसारखीच एक बाईक असते. काहीतरी तिचं नाव आता माझ्या तोंडावर येणार लगेच. हां, ते धूर वगैरे काढते. बघा, आता कॉलेजमध्ये सहसा ते असते बऱ्याच ठिकाणी. तिचा सायलेन्सर वगैरे थोडासा फाटलेला वगैरे असतो. अशा पद्धतीची ती एक स्कूटर आहे, बाईक आहे. तिच्यावरती ती स्टंटबाजी करणं, त्या व्हिडिओ काढणं किंवा बसच्या पुढं त्या तुमच्या पुण्याच्या आजूबाजूला ती कुठेतरी राहते आणि मग त्या बसच्या पुढे ह्या अशा पद्धतीनं सगळ्या स्टंटबाजी करणं, ह्या सगळ्या गोष्टी किंवा दादागिरी करणं, दहशत करणं, किंबहुना टोळी तयार करणं, संपर्क ठेवणं मुलांशी, मित्रसंबंध किंवा ग्रुप बनवणं, त्याच्यामध्ये स्टंटबाजी करणं, अशा अशा सगळ्या गोष्टी, म्हणजे कॉलर टाईट बीट करून डॉनगिरी जे म्हणतात ना, त्या भाषेमध्ये पुण्याच्या आजूबाजूला ग्रामीण पट्ट्यामध्ये भयंकर पद्धतीने ही सगळी गोष्ट पसरते. तुम्हाला मी वारंवार या सगळ्या गोष्टी सांगतोय, की हे पसरतंय. असोत. तर ही माधवी कुंभार नावाची मुलगी आणि तो जगताप नावाचा एक इन्फ्लुएन्सर. तो बहुतेक तो तो देखील अशाच पद्धतीनं काहीतरी करत असावा. झालं काय, माहितीनुसार, म्हणजे जी काही माहिती येते त्याच्यानुसार हे कास पठारावरती गेले होते आपल्या साताऱ्याच्या इथे. आणि मग तिथं काहीतरी त्यांची रेस लावणं, स्टंटबाजी करणं, याच्यातून थोडंसं वाद आणि या सगळ्या गोष्टी. "अरे तू काय मला हरवतो का? चला, मला कसं काय चॅलेंज दिलं?" या असं आपल्या पोरांमध्ये बारीक-बारीक गरम रक्त, उसळतं रक्त, थोडंसं तरुणी जवानी, या सगळ्या गोष्टी. लाईक्स येत आहेत, कमेंट्स येत आहेत. "अरे वाह, वाह! मी फेमस झालो, मी हे झालो, असं झालो, तसं झालो." आणि काय होतं आजकाल, आता आम्ही पण व्हिडिओज वगैरे पाहणारी लोकं अनेक जण रस्त्या-बिस्त्याने भेटला की आपल्याला, "अरे वाह! आता मला ओळखायला लागलं. अरे बापरे! माझी एवढी ओळख आहे, तेवढी ओळख आहे." पण तुम्ही या सगळ्या गोष्टीला कसं हाताळता? कुठपर्यंत जाऊन थांबता? की कशा पद्धतीनं ते रिॲक्ट होता? पण या मुलांना तसं नाहीये. हे कॉलेज-बिलेजमध्ये मग अगदी डॉन होतात, मग अगदी फेमस होतात, मग काहीतरी. मग अशा पद्धतीचं मग तिला थोडासा इगो हर्ट झाला. इगो हर्ट झाल्यानंतर मग तो मुलगा त्या पुण्याच्या जिप्सी कॅफेमध्ये सकाळी पहाटे 4 वाजता काहीतरी त्यांना सापडला. मग या पोरीने तिचे मित्र वगैरे बोलवले. मग ते कोयता-बियता घेऊन आले. त्याच्यावरती काहीतरी वारबीर केले त्या जगतापवरती. ह्या सगळ्या वादातून त्या सगळ्या गोष्टी घडल्या. ते वार वगैरे केले. नंतर मग पोलिसांनी धरल्या या सगळ्या लोकांना, बेड्या वगैरे ठोकल्या. बरं, तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा. ही मुलगी जी आहे माधवी कुंभार, ही त्यावेळेला त्या जिप्सी जिथे जे वार वगैरे केले ना त्या भांडणामध्ये, आणि तिनं ज्या त्या पोरांना कुठल्या फोन बिन करून बोलवलं, ही सगळी तशीच. ही सगळी त्याच पद्धतीची कोयता गँग आणि असल्या याच्यातली. पुण्यामध्ये हे फार रॅकेट चालतं. ग्रामीण भाग आहे. पैसा मुबलक आला.
पैसा आल्यामुळे दादागिरी, भाईगिरी या सगळ्या गोष्टींमध्ये ही लोकं तरुण लगेच फसत गेले आणि मग आपण शिव्या घालायच्या. मग आमच्या प्रवीण तरडेंनी मुळशी पॅटर्न काढायचा आणि मग सांगायचं, "अरे, अरे, आपण जमीन विकून भिकारी झालो." पण त्याच चित्रपटामध्ये जमीन विकून डॉन गेलेले, डॉनगिरी केलेले, भाईगिरी केलेले, नको तसल्या नादाला लागलेले, खंडणीच्या मागे लागलेले, ह्या गोष्टी आम्ही सांगत नाही, या गोष्टी आम्ही पाहत नाही. बरं, असो, तो चित्रपटाचा विषय झाला. पण ती मुलगी, ती माधवी इथं आली ना, तिच्यासोबत एक मुलगी देखील बाईकवर आली होती तिला घेऊन. म्हणजे साला मला, मी डोक्याला हात लावला चाहायला, की एक वेळ पुरुष वगैरे ठीक आहे, की आपण डॉनगिरी, भाईगिरी या ही एवढी एवढीशी पोरगी आहे, एवढी एवढीशी पोरगी, आणि तिनं ते 5-6 जणांना कोयते बियते घेऊन बोलवलं काय, आणि त्या पोराला काय माराय बिरायला, या सगळ्या गोष्टी झाल्या तिथं. पण ती पोरगी त्या हिला घेऊन आली होती, त्या माधवीला. नंतर पळून जाताना त्या दोघी स्कूटीवरून पळून गेल्या. हे बाकीचे सगळे पळून गेले. नंतर पोलिसांनी काय करायचं ते केलं. आता एका विषय फार महत्त्वाचा आहे. ही मुलगी माधवी कुंभार नावाची ही कोण पोरगी आहे, ती स्टंटबाजी करते, सगळ्या गोष्टी करते. मी तिच्या यूट्यूबवर देखील मला अनेकांनी व्हिडिओ पाठवले, की दादा हे तिचे व्लॉग बघा काही. तर मी काही तिचे व्लॉग बघत होतो. ते व्लॉग बघता बघता मी एक तिचा व्लॉग बघितला. तिचा वडिलांचा वाढदिवस वगैरे काय साजरा करते तो व्लॉग बघितला. मग थोडंसं पाहिलं, मग कुटुंबाची म्हणलं काय नक्की. तिच्या आई वडील अगदी साधं कुटुंब आहे आणि असं मराठी कुटुंब आहे, आणि असं त्यांच्याकडे पाहून वाटतही नाही की अशी म्हणजे गुन्हेगारी किंवा असल्या काही प्रवृत्तीची लोक असं नाही, साधी लोक आहेत, अत्यंत अत्यंत साध्या स्वभावाची. आपल्या मराठी गावाकडची कुटुंब कशी असतात तशा पद्धतीची. कारण मी ते पाहत होतो, कारण काहीतरी बॅकग्राऊंड असल्याशिवाय असं काही होऊ शकत नाही. कारण मोस्ट ऑफ जे काही गुन्हेगारी क्षेत्रामध्ये उतरतात त्यांना काही ना काहीतरी ट्रिगर असतो, बॅकग्राऊंड असतो. मी अनेक तिथल्या स्थानिक लोकांकडून माहिती घेतली, जी त्या पुण्याच्या त्या सगळ्या तिच्या आजूबाजूच्या लोकांकडून. तर मला अनेकांनी सांगितलं की ही जी मुलगी आहे ना, ही मुलगी, हिच्या फार मोठ्या टोळ्या आहेत. म्हणजे ही मोठ्या मोठ्या भाई लोकांशी, दादा लोकांशी, तिथल्या गँगस्टर, तिथली मंडळं, या अशा लोकांशी तिचे कनेक्शन्स आहेत. आणि जेव्हा मी या गोष्टीचा माहिती घ्यायला गेलो, की तिच्या म्हटलं घरच्यांची परिस्थिती नक्की काय, तर त्यांनी सांगितलं की नाही, साधे अत्यंत आपली चांगली लोक आहेत, आपले सर्वसामान्य लोक आहेत, काय त्यांचं असं काही हे नाही आहे, बॅकग्राऊंड नाही आहे, वडील अगदी साधे, आई वडील वगैरे सगळे व्यवस्थित आहेत. पण म्हटलं हे असं कसं काय. तर मला एक गोष्ट समजली, म्हणून हा मी व्हिडिओ बनवतो, नाही तर ह्या विषयाला काही हात घालायची गरज नव्हती. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तिच्या आई आणि वडिलांनी तिला दिलेली सूट. मी जेव्हा या प्रकरणाची माहिती घेतली ना, तर मला एक गोष्ट समजली, की तिच्या वडिलांनी आणि आईने, ती मुलगाच आहे आमचा, तू काय करायचं ते बिंदास कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, अशा गोष्टींमुळं तिला जे बळ मिळालं आहे ना, या क्षेत्रामध्ये जाण्याचं, टपोरीगिरी करण्याचं, भाईगिरी करण्याचं, गुंडगिरी करण्याचं. आणि मुलगी होती, आणि खरंच तिच्याकडे पाहून असं वाटत नाही की तिच्या अशा क्षेत्रामध्ये असेल आणि असं काही करत असेल. आणि तिच्या घरच्यांनी तिला एवढी सूट दिली ना, आणि त्या सुटीचे परिणाम या अशा पद्धतीचे झालेत. म्हणून मी थंबनेल जे टाकलं ना, की तुम्हाला सांगितलं की हिची चूक नाही आहे, आणि खरंच नाही आहे, हिची चूकच नाही आहे. चूक आहे तिच्या आईवडिलांची, तिच्या कुटुंबाची, तिच्या आजूबाजूला जो काही समाज आहे त्याची चूक आहे, तिच्यासोबत फिरणाऱ्या त्या सगळ्या टोळक्याची चूक आहे. कारण त्यांना हे खतपाणी हे होत गेलं. अरे काय बाईक चालवते, काय मुलगी असून काय डॅशिंगगिरी करते, या असल्या गोष्टी थोड्याशा शब्द कानावरती पडले की लगेच आतलं स्फुल्लिंग पेटायला सुरुवात होते, की अरे मी काहीतरी वेगळंच आहे, मी काहीतरी असं करेन ना, मी म्हणजे मी खरंच डॉन आहे, मी भाई आहे, मी अशा काही गोष्टी करू शकतो. आज मला एक गोष्ट सांगा, आज तिच्या आईवडिलांना अभिमान वाटतोय की तिच्यावरती काय वाटतं तर त्यांचंच त्यांना ठाऊक. कारण मला तर वाटतं मागे पण तिच्यावरती न्यूज वगैरे आल्या होत्या, तरी पण ती थांबली नाही, याचा अर्थ आईवडिलांना अभिमानच वाटत असेल. आणि आता तर कोयता गँगमध्ये सामील झाले मुलगी आपली म्हणताना, तर काय मला असं वाटतं त्यांच्याकडे काही लक्ष न दिलेलंच बरं. पण ऐका, आपल्या पोरांना, आपल्या तरुणांना आपण कोणत्या मार्गाला लावतोय याचा जरा विचार करा. याचा विचार करा, जरा झाला पाहिजे, याचा विचार झाला पाहिजे. कारण आईवडिलांनी नको त्या परिस्थितीला किंवा चुकीच्या परिस्थितीला, मुलांच्या चुकीच्या नको तसल्या गोष्टींना, त्या गोष्टींचा बाळगलेला अभिमान या अशा पद्धतीनं मुलांना खतपाणी घालतो. जर त्याच वेळेला आईबापाने कान उपटलं असतं की तू मुलगी आहेस ना, मुलगी आहेस ना, निश्चित गाडी चालव, बाईक चालव, सगळ्या गोष्टी कर, सगळं सगळं कर, पण झाशीची राणी हो. गुण तुझ्यामध्ये तसे असू दे. झाशीची राणी हे पण पुरुषार्थाचंच एक प्रतीक आहे. स्त्रीत्वाचं तर प्रतीक आहेच, पण पुरुषार्थासारखं लढाई देखील त्यांनी केल्या. निश्चित त्यावेळेला पुरुष देखील घोड्यावरती बसून लढत होते, तशाच स्त्रिया देखील घोड्यावरती बसून लढत होत्या. तारा राणी असोत, आपल्या सगळ्या माझी जाऊ साहेबांपासून सगळी मांदियाळी सगळी लोकं घ्या. तू करतेस, चांगलं करतेस, पण तू जे काही हे करतेस ना भाईगिरी, आणि मी मुलगाच आहे, मी काहीतरी हे करेन, त्याच वेळेला जर आई वडिलांनी कान टोचले असते तर ही परिस्थिती आलीच नसती.
कोयता घेऊन एखाद्याचा खून करेपर्यंत जेव्हा मजल जाते ना, जेव्हा ती साहेब जो एक मेंदू त्या पद्धतीनं धावायला लागतो ना, तेव्हा आपल्याला कळतं किंवा तेव्हा समजतं की ही फार फार लक्ष्मण रेषेच्या पुढे निघून गेलेली पोरगी आहे. फार अगदी पुढेपर्यंत. आणि तिला हे सपोर्ट करणारे काही हरामखोर तिथले कोयतावाले, तुम्हाला खोटं नाही सांगत, आजही पोलिसांकडे अगदी इत्थंभूत माहिती आहे, पुण्याच्या आजूबाजूच्या सगळ्या ग्रामीण खेड्यातल्या MIDC या सगळ्या मुळशी-बिळशी या सगळ्या तालुक्यातल्या, की ते अनेक जण असं सांगतात, की इथं लोकलला म्हणजे इथल्या स्थानिक याच्यामध्ये गट आहेत, ग्रुप्स आहेत, छोटे-छोटे असे ग्रुप्स आहेत. मग कोयता, त्यांच्याकडे हत्यारं वगैरे, कट्टे-बिट्टे सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. हे मी सांगत नाही, पोलिसांना तुम्ही गपचूप जाऊन कानोसा घ्या. आणि पोलिसांना जर असं वाटत नसेल ना, की असं काहीच नाही पुण्यामध्ये, असं होऊच शकत नाही, असं काही कोयताच नाही, हेच नाही, तेच नाही, मग त्या पोलिसांना आम्ही उत्तर देऊ. मग त्यांना आम्ही सांगू कुठं काय आहे आणि कुठं काय नाही. मग असं म्हणताय कुठं काय नाही, मग हे काल काय होतं? कुठले कोयते आले? हां, ठीक आहे, गावाखेड्याचा सगळा ग्रामीण भाग आहे पुणे म्हणजे. पुणे शहर म्हणजे अगदी शहर जरी पकडलंत ना, तरी तिथं सगळी आजूबाजूच्या ग्रामीण भागातलीच लोकं आहेत. सगळे आजूबाजूच्या ग्रामीण भाग. त्यामुळं कोयता मिळणं ना, हे काही फार मोठी गोष्ट नाही आहे पुण्याच्या शहरामध्ये. मग या अशा प्रवृत्तींना, अशा मुलांना कोण खतपाणी घालतंय? एकदा जरा व्यवस्थित विचार करा. तिच्या आई-वडिलांना माहीतच नसेल का, की हा बाहेर जाऊन ही पोरगी डॉनगिरी करते, ही नको तसल्या स्टंट करते, नको तसल्या गोष्टी करते, किंवा आजूबाजूचे लोकं काय प्रशंसाच करत असतील का? कोणी काय तिच्यावरती नाव ठेवत नसेल? कोणी काय बोलत नसेल? आजकाल काय झालं पालकांचं, हां, आमची पोरीने काहीही करू किंवा आमच्या पोरग्याने काहीही करू, तुम्ही नावं ठेवायची नाहीत. तुम्ही काय आमच्या पोराला खाया घालत नाही. ही जी नावं ठेवण्याची वृत्ती होती ना, ही काही अंशतः चांगली पण आहे. चांगली पण आहे. त्याला आपण कुठेतरी चुकीचं ठरवलं. म्हणजे एखादा चूक करत असेल, तर त्याला चूक ही म्हणायचं नाही का समाजाने, बाजूच्या लोकांनी? मग अशी प्रवृत्ती झाल्यानंतर काय त्याची काय वाहवा करायची? कुठे काय बॅनर लावून काय ते DJ लावून काय नाचायचं का या सगळ्या गोष्टींवरती? आज एवढीशी मुलगी काय म्हणजे आता मग लय आतमध्ये बोलायला नको, कारण ते योग्य नाही आहे. कारण ती अजून म्हणजे अज्ञात आहे. तिला काही समजत नाही या सगळ्या गोष्टी. हे अजून हे टपोरेगिरी करणं हे, आणि खास करून ग्रामीण भागातल्या कॉलेजांमध्ये, शाळांमध्ये, गावांमध्ये, छोट्या-छोट्या शहरांमध्ये या असल्या गोष्टी सर्रास चालतात. आजही सर्रास चालतात. हे भाईगिरी, डॉनगिरी, दादागिरी, हे लफडेबाजी या अशा सगळ्या गोष्टी चालतात. आणि मग आपण बोंबलत बसायचं, की आमच्या महाराष्ट्रातला मराठी तरुण काय करतोय? काय करतोय? हे बघा, असं करतोय, हे असं करतोय. कुठेतरी या सगळ्या गोष्टींची चुकी ही आई-वडिलांची आहे. कारण आपण नको तसल्या गोष्टींना मुलांच्या बळ देतोय आणि ते बळ त्यांना अशा पद्धतीनं तोंडावरती पाडतंय. बाकी तुम्हाला काय वाटतं या सगळ्या विषयाबद्दल? खरंच समाजामध्ये अशी गोष्टी आहेत का, की जिथं आई-वडील चुकीचे आहेत? तर तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टी मला कमेंटमध्ये आवर्जून कळवा. खरं सांगू का सोनू, मला तर खरं माझ्या आयुष्यातलं खरं गिफ्ट तूच आहेस. काय बोलला आता मी काहीच नाही सुचत आहे मला. पण तू जे काय आणलं ते त्याच्यात मला आनंद आहे.